नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केसर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या डिस्कस करतोय कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा स्टेट बोर्डसाठी सगळ्यात जास्त वेटेज असलेला चॅप्टर आणि त्यामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे ते म्हणजे इयर. सो इयर इज द सेन्सरी ऑर्गन. हा एक सेन्सरी ऑर्गन आहे आणि इम्पॉर्टंट असा ऑर्गन आहे आणि त्यामुळे आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा याला टाकलेलं आहे आणि आजच्या या सेशनला आपण याला डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. बघा, सो ear. So human ear is called statoacoustic organ. ह्युमन इयर जो आहे तर तो स्टॅटोअकॉस्टिक ऑर्गन आहे अँड इट हॅज टू फंक्शन्स. दोन फंक्शन याचे. काय फंक्शन आहे? फर्स्ट वन इज द हिअरिंग अँड बॉडी इक्विलिब्रियम. बॉडी इक्विलिब्रियम अँड हिअरिंग असे दोन फंक्शन या इयरचे आहेत. सो ऑटोनॉमिकली द इयर इज मेड अप ऑफ 3 पार्ट. जर याचं इंटरनल स्ट्रक्चर जर बघितलं तर 3 पार्टनी बनलेलं आहे इयर. सो अनाटॉमिकली देर आर द एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इनर इयर. सो असे 3 पार्ट आहे. एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इनर इयर. सो एक्सटर्नल इयर कन्सिस्ट ऑफ इयर पिन्ना. काय एक्सटर्नल इयर मध्ये? इयर पिन्ना आहे, ऑडिटरी कॅनल आहे, थिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे. ओके, इयर पिन्ना, ऑडिटरी कॅनल अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन असे 3 पार्ट एक्सटर्नल इयर मध्ये. सो इन ह्युमन द इयर पिन्ना इज इमूव्हेबल पार्ट. आपली इयर पिन्ना जो आहे तर तो इमूव्हेबल पार्ट आहे. आपल्याला मुवमेंट करता येत नाही, ते ऑटोमॅटिक मुवमेंट होऊ शकत नाही. ओके, सपोर्टेड बाय इलास्टिक कार्टिलेज स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये काय तर इलास्टिक कार्टिलेज, इलास्टिक आहे, आपण त्याला हलवू शकतो, मात्र त्याला हात न लावता आपण त्याला हलवू शकत नाही, इनमुव्हेबल आहे. सो इट लीड इन टू अ ऑडिटरी कॅनल आणि हे एक ऑडिटरी कॅनलला लीड म्हणून काम करतं. सो द पिन्ना कलेक्ट अँड सेंड द साऊंड वेव्ह इंटू ऑडिटरी कॅनल. काय करतं इयर पिन्ना? काय करतं? साऊंड वेव्हला कलेक्ट करतं आणि सेंड करतं, पाठवतं कुणाकडे? तर ऑडिटरी कॅनलकडे. सो ऑडिटरी कॅनल एंड ऍट द इयर ड्रम. ऑडिटरी कॅनल कुठपर्यंत आहे? तर आतमध्ये इयर ड्रम पर्यंत आहे. सो इट ट्रान्सफर द साऊंड वेव्ह टू इयर ड्रम. देअर आर व्हेरी फाईन हिअर अँड वॅक्स सिक्रेटिंग सबासियस ग्लॅन्ड. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे तर खूप सारे फाईन हिअर्स आहेत, जेणेकरून डस्ट पार्टिकल आतमध्ये जाऊ नये वगैरे. आणि त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी वॅक्स पण आहे, जे सिक्रेट केलं जातं सबासियस ग्लॅन्ड थ्रू. सो वॅक्स कोण सिक्रेट करतं? सबासियस ग्लॅन्ड इन द स्किन ऑफ पिन्ना अँड ऑडिटरी कॅनल. सो the tympanic membrane is a delicate membranous structure which transmit the sound wave to the middle ear. हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन जे आहे तर ते डेलिकेट मेम्ब्रेन आहे आणि हे मेम्ब्रेन असं आहे, मेम्ब्रेनस स्ट्रक्चरनी बनलेलं आहे, विच ट्रान्समिट, हे ट्रान्समिट करतं. काय ट्रान्समिट करतं? साऊंड वेव्हला ट्रान्समिट करतं मिडल इयरकडे. सो इट फॉर्म कनेक्टिव्ह टिश्यू कव्हर विथ स्किन ऑन द आउटसाइड ऑफ म्युकस मेम्ब्रेन ऑन द इनसाइड. बघा काय कशाने बनलेलं असतं? कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेलं असतं. कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेलं आहे, त्याला कव्हर आहे स्किनचा आणि आउटर साइड जी आहे, आउटसाइड जी आहे तर ती म्युकस मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर मिडल इयर. आता मिडल इयर जो आहे, सो मिडल इयर कन्सिस्ट ऑफ चेन ऑफ 3 इयर ऑसिकल्स. त्याच्यामध्ये 3 इयर ऑसिकल्स आहेत कॉड्याचं. 3 कुठले कुठले आहेत बघा. सो फर्स्ट वन इज द मॅलस, ते हॅमरिंगचं काम करतं, हॅमर म्हणून काम करतं. इनकस अँड व्हीलचं काम करतं. अँड स्टॅप, हे स्ट्रिप अप अ स्मॉलेस्ट बोन. स्टॅप जे आहे तर ते आपल्या बॉडीमधलं स्मॉलेस्ट बोन आहे. सो मॅलस, इनकस अँड स्टॅप असे 3 इयर ऑसिकल्स असतात. सो ऑन रिसिव्हिंग द व्हायब्रेशन फ्रॉम द टिम्पॅनिक मेम्ब्रेन, आणि हे काय करतात? हे 3 ऑसिकल्स जे आहेत तर ते व्हायब्रेशन्स रिसिव्ह करतात. So the ear ossicles amplify the vibrations and transfer these to the cloaca. सो हे काय करतात तर ते व्हायब्रेशन्सला अँप्लिफाय करतात, वाढवतात आणि क्लॉकाकडे देतात. अ शॉर्ट इस्टॅचियन ट्यूब, इथे काय असते? एक शॉर्ट इस्टॅचियन ट्यूब असते, कनेक्ट द मिडल इयर टू द फॅरिंग्स. मिडल इयर पासून तर फॅरिंग्स पर्यंत असते. इट
इक्वलाइजेस इयर प्रेशर ऑन द बोथ साइड ऑफ द इयर ड्रम, आणि दोन्ही इयर ड्रमच्या दोन्ही साईडला हे इयर प्रेशर मेंटेन करतं, रेग्युलेट करतं. द इंटरनल इयर कन्सिस्ट ऑफ द इंटरनल इयर पुढे दिलेला आहे. सो इंटरनल इयर कन्सिस्ट ऑफ लॅबिरिंथ अँड वेस्टिब्युलर ॲपर्चर. सो लॅबिरिंथ अँड वेस्टिब्युलर ॲपरेटस म्हणून काम करतं इंटरनल इयर. द लॅबिरिंथ कन्सिस्ट ऑफ बोनी लॅबिरिंथ अँड मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. लॅबिरिंथचे तर ते दोन पार्ट्स आहे, एक बोननी बनलेला आहे, दुसरं मेम्ब्रेननी बनलेला आहे. सो दीज आर फिल्ड विथ पेरिलिम्फ अँड एंडोलिम्फ रिस्पेक्टिव्हली. याच्यामध्ये काय आहे तर पेरिलिम्फ आणि एंडोलिम्फ आहे. सो द कॉइल पोर्शन ऑफ द लॅबिरिंथ इज क्लोका. ओके, सो लॅबिरिंथ जे आहे तर ते क्लोकानी बनलेलं आहे. द क्लोका कन्सिस्ट fluid filled three chamber separated by Reschner's membrane. आणि याच्यामध्ये जे फ्लुइड आहे तर ते तीन चेंबरनी सेपरेट केलेलं आहे बाय तीन चेंबरला सेपरेट केलेलं आहे बाय रिशनर्स मेम्ब्रेन अँड बेसिलार मेम्ब्रेन. बेसिलार मेम्ब्रेन अँड रिशनर्स मेम्ब्रेननी याला तीन पार्ट मध्ये सेपरेट केलेलं आहे. द अप्पर चेंबर टुवर्ड द वेस्टिब्युल इज कॉल्ड स्कॅला वेस्टिब्युली. सो अप्पर मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं, स्कॅला वेस्टिब्युली म्हटलं जातं. ओके, स्कॅला वेस्टिब्युली. अँड द बॉटम चेंबर सगळ्यात खालचा जो आहे तर तो त्याला म्हटलं जातं स्कॅला टिम्पॅनी, आर फिल्ड विथ पेरिलिम्फ. म्हणजे काय तर स्कॅला वेस्टिब्युली आणि स्कॅला टिम्पॅनी जो मेम्ब्रेन आहे, जो चेंबर आहे तर त्याच्यामध्ये असतं पेरिलिम्फ. द मिडल चेंबर इज स्कॅला मीडिया, इट इज फिल्ड विथ द एंडोलिम्फ. आणि मिडल पोर्शन जो आहे तर त्याला स्कॅला मीडिया म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये काय असतं तर एंडोलिम्फ असतं. वाईल स्कॅला वेस्टिब्युली अँड स्कॅला टिम्फिनिथ आर फिल्ड विथ पेरिलिम्फ. द ऑर्गन ऑफ कॉर्टी, बघा, द ऑर्गन ऑफ कॉर्टी इज अ पी साइज स्ट्रक्चर लोकेटेड ऑन द बेसिलार मेम्ब्रेन. सो फ्लोर ऑफ स्कॅला मीडिया जो आहे तर त्याला म्हटलं जातं ऑर्गन ऑफ कॉर्टी. आणि ऑर्गन ऑफ कॉर्टी काय तर पी शेपचा आहे. पी शेपचं स्ट्रक्चर आहे जे बेसिलार मेम्ब्रेन वरती असतं, फ्लोर ऑफ स्कॅला मीडिया वरती असतं. सो द ऑर्गन ऑफ कॉर्टी, the organ of Corti has sensory epithelium over the basilar membrane. Organ of Corti जो आहे तर तो sensory epithelium आहे. The sensory epithelium, it is in contact with gelatinous tectorial membrane. आणि हा बेसिलार मेम्ब्रेन जो आहे, सेन्सरी इपिथेलियम जो आहे तर तो कनेक्ट असतो, कॉन्टॅक्ट मध्ये असतो जिलॅटिनियस टेक्टोरियल मेम्ब्रेन. द सेन्सरी सेल्स हॅव सेन्सरी हेअर्स. सेन्सरी सेल वरती सेन्सरी हेअर्स असतात ऑन दिअर फ्री एंड, सो ऑल्सो कॉल्ड हिअर सेल. आणि त्याच्यावरती जे हेअर सेन्सरी हेअर्स असतात तर त्याच्यामुळे त्याला हिअर सेल सुद्धा म्हटलं जातं. इन बिटवीन द रोज ऑफ हिअर सेल आर प्रेझेंट सपोर्टिंग सेल. आणि त्याच्या रो मध्ये, हिअर सेलच्या रो मध्ये काही सपोर्टिंग सेल सुद्धा असतात. सो हिअर सेल हॅव लॉंग स्टीप मायक्रोविलाय कॉल्ड ॲज अ स्टेरिओसिलिया. या मायक्रोविलाय जे असतात तर त्याला म्हटलं तर स्टेरिओसिलिया ऑन दिअर अपायकल सरफेस. अबव दिस स्टेरिओसिलियाय, दिस इज द जेली लाईक मेम्ब्रेन. या स्टेरिओसिलाय वरती एक जेली लाईक मेम्ब्रेन असतो. ओके, कॉल्ड ॲज अ टेक्टोरियल मेम्ब्रेन. आणि या मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं, टेक्टोरियल मेम्ब्रेन म्हटलं जातं. सो दिस ऑर्गन ऍक्ट ॲज अ ट्रान्सड्युसर कन्व्हर्टिंग साऊंड व्हायब्रेशन इंटू नर्व्ह इम्पल्सेस. आणि हे जे हेअर लाईक सेल्स असतात, या ज्या टेक्टोरियल मेम्ब्रेन असतात तर हे सगळे ऑर्गन ट्रान्सड्युसर म्हणून काम करतात. हे साऊंड व्हायब्रेशनचं कन्व्हर्जन नर्व्ह इम्पल्सेस मध्ये करत असतात. बघा इथे आपल्याला एक इनर स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर दिलेला आहे. बघा इथे तर हा जो बाहेरचा जो पोर्शन आहे तर हा या पूर्ण पार्टला एक्सटर्नल इयर म्हटलं जातं. एक्सटर्नल इयर इथे हा जो पोर्शन आहे तर हा जो आहे तर त्याला ऑरिकल म्हटलं जातं. इथे खाली जो आहे तर त्याला इयर लोब म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथून पुढे हा इंटरनल ऑडिटरी कॅनल तयार होतो. हा जो आहे तर तो ऑडिटरी कॅनल म्हटलं जातं. या ऑडिटरी कॅनल जो आहे तर इथे हा जो पोर्शन आहे तर हा इयर ड्रमचा पोर्शन आहे. त्याच्यानंतर इथे तीन ऑसिकल्स असतात, मॅलस, इनकस, स्टॅप्स. बघा इथे हा मॅलस आहे, हा इनकस आहे
आणि हे इथे एक सगळ्यात छोटं बोन जे आहे तर दॅट इज द स्टॅप्स. त्याच्यानंतर इथे ही जी कॅव्हिटी आहे तर त्याला टिम्पॅनिक कॅव्हिटी म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथे जे आहे इथे हे जे गोलाकार जे दिसतं दॅट इज द सेमिल्युनार डक्ट. इथे पुढे हा जो पोर्शन आहे हा पोर्शन दॅट इज द क्लॉका. इथे पुढे आहे ऑडिटरी ट्यूब. त्याच्यानंतर इथे हे जे बोन आहे दॅट इज द टेम्पोरल बोन. त्याच्यानंतर इथे ज्या नर्व तयार होतात तर दॅट इज द वेस्टिब्युलर नर्व. आणि इथून क्लॉकापासून निघणाऱ्या क्लॉकियल नर्व असतात. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर. ओके, हे डिटेलमध्ये स्ट्रक्चर आहे. आता याच्यात सुद्धा आपल्याला अजून डीप मध्ये जर बघायचं असेल तर बघा इथे एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. ओके, सो इंटरनल इयर अँड देअर मेकॅनिझम ऑफ बॅलन्स. ओके, तर इथे दिलेलं आहे बघा. बिसाइड द क्लोका, beside the cloaca, the inner ear also has vestibular apparatus, which is composed of three semicircular canal. काय असतं बघा, तर हे जे क्लोका आहे तर याला वेस्टिब्युलर ॲपरेटस म्हटलं जातं. याच्यामध्ये 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत बघा. सो अँड द युरिकुलो circular region with the otolith organ. So all three semicircular canal lies in different plane and right angle to each other. So these canals are filled with endolymph. हे जे कॅनल्स आहेत, ओके, तर हे कॅनललाच काय म्हटलं जातं, सेमी सर्क्युलर डक्ट म्हटलं जातं. ओके, किंवा सेमी सर्क्युलर कॅनल म्हटलं जातं. आता हे जे कॅनल्स आहेत बघा, हे जे कॅनल्स आहेत तर हे कॅनल्स जे आहेत तर ह्या कॅनल्स मध्ये काय असतं तर एक फ्लुइड फिल केलेलं असतं दॅट इज द एंडोलिम. सो द बेस ऑफ ईच ऑफ द कॅनल हॅज अन अँपुला इन विच देअर इज अ सेन्सरी स्पॉट कॉल्ड ॲज अ क्रिस्टा. हे जे काही कॅनल आहे तर याच्यामध्ये अँपुला पण असतो, अँपुला रिजन असतो आणि त्या अँपुला रिजन मध्ये एक सेन्सरी स्पॉट असतो. तर त्या सेन्सरी स्पॉटला म्हटलं जातं क्रिस्टा. ओके, सेन्सरी पार्टला काय म्हटलं जातं तर क्रिस्टा म्हटलं जातं. ओके, सो द क्रिस्टी हेल्प इन द मेंटेनिंग इक्विलिब्रियम. क्रिस्टी काय हेल्प करतं, सो मेंटेनिंग इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं काम हे क्रिस्टीचं असतं. ओके, सो द वेस्टिब्यूल हॅज टू सेन्सरी स्पॉट मॅक्युला ऑफ सॅक्युली अँड उर्टिकल. ओके, सो दोन सेन्सरी स्पॉट असतात, एक मॅक्युला ऑफ सॅक्युली आणि दुसरा जो असतो तर तो असतो युर्टिकल. बघा, तर हा जो पोर्शन आहे दॅट इज द सॅक्युली. ओके, आणि हा जो पोर्शन आहे दॅट इज द युर्टिकल. ओके, सो असे दोन पोर्शन असतात, इथे दाखवतो. सो दिस पोर्शन दॅट इज द सॅक्युली अँड दिस पोर्शन दॅट इज द युर्टिकल. हे जे दोन पोर्शन इथे असतात जे इक्विलिब्रियम मेंटेन करतात. द मॅक्युली कन्सिस्ट ऑफ हिअर सेल अँड सपोर्टिंग सेल. मॅक्युली जो आहे तर सेन्सरी सेल्स आहे, सपोर्टिंग सेल आहेत, हिअर सेल आहेत. सो टीप ऑफ द हिअर सिलियम प्रोजेक्ट इनटू द थिक गिलॅटिनियस शीथ ऑटोलिम्फिक मेम्ब्रेन. सो या हिअर सेल वरती आणि लिम्फेटिक प्रोजेक्ट वरती एक जिलॅटिनियस थिक लेअर असतो नोन ॲज अ ऑटोलिथिक मेम्ब्रेन. So within this membrane, minute particles, otolith or otoconia are secreted. याच्यामध्ये काय तर पार्टिकल सिक्रेट होतात, ओटोलिंथ अँड ओटोकॅनिया. सो दीज आर मेड ऑफ CaCO3 दॅट इज द कॅल्शियम बायकार्बोनेट अँड प्रोटीन. सो हे कशाने बनलेले असतात, कॅल्शियम बायकार्बोनेट अँड प्रोटीनने बनलेले असतात. सो द मॅक्युला अँड क्रिस्टा आर द रिसेप्टर सेन्सिटिव्ह. हे मॅक्युला आणि क्रिस्टा जे आहे तर ते रिसेप्टर सेन्सिटिव्ह टू द पोझिशन ऑफ द हेड विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटी. आणि हेडची जी पोझिशन आहे त्याच्या रिलेटेड ग्रॅव्हिटी कुठल्या पोझिशनला आहे तर ते सेन्स करत असतं. द थ्री सेमी सर्क्युलर कॅनल्स आर अरेंज सच वे दॅट द मुवमेंट ऑफ एनी प्लेन कॅन बी डिटेक्ट बाय दिस सेल अँड द बॅलन्स अँड पोश्चर ऑफ द बॉडी इज मेंटेन. हे काय करतं, हे तिन्ही कॅनल काय करतात तर बॉडीचा पोश्चर मेंटेन करतात. ओके, सो
receptor for dynamic balance lies in the cristae of ampullae, while for बघा इथे इथे काय तर हा ह्युमन इंटरनल इयर आहे. बघा इथे एक बोन आहे. ओके, हा बोन आहे पूर्ण. त्याच्यानंतर इथे जो डक्ट आहे तर त्याला म्हटलं तर वेस्टिब्युलर डक्ट. त्याच्यानंतर इथे एक डक्ट आहे दॅट इज क्लॉकियल डक्ट. त्याच्यानंतर इथे हा जो पोर्शन आहे दॅट इज द बेसिलार मेम्ब्रेन. त्याच्यानंतर इथे एक डक्ट आहे दॅट इज द टिम्पॅनिक कॅनल. इथे हा जो पोर्शन आहे ब्ल्यू कलरने दाखवलेला दॅट इज द ऑर्गन ऑफ कॉर्टी. आणि इथून निघालेला हा काय आहे तर ऑडिटरी नर्व आहे. ओके, दॅट इज द इंटरनल इयर. So static linear balance, these are the maculae of यूटिकुलस अँड सॅक्युलस. इथे यूटिकुलस अँड सॅक्युलस मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं जे मॅक्युलीचा पार्ट आहे त्याच्या शेजारी. आता ऍक्च्युली मेकॅनिझम काय आहे हिअरिंगचं, ऐकण्याचं मेकॅनिझम काय तर बघा. सो पिना ऑफ द इयर रिसीव्ह साऊंड. इथे साऊंडचा रिसीव्ह केला जातो, साऊंड वेव्ह रिसीव्ह केला जातात डायरेक्ट सेंड टू देम दी इयर ड्रम कडे पाठवले जातात. इयर ड्रम व्हायब्रेट अँड दिस व्हायब्रेशन्स आर अँप्लिफाईड अँड ट्रान्समिट थ्रू द इयर ऑसिकल्स. काय करतात तर इथे याला अँप्लिफाय केलं जातं, वाढवलं जातं या व्हायब्रेशन्सला आणि ट्रान्समिट थ्रू द इयर ऑसिकल्स टू द एंडोलिम्प इनसाइड द क्लॉक. सो क्लॉकाच्या इनसाइडला हे पाठवलं जातात एंडोलिम्प थ्रू. दिस जनरेट वेव्ह इन द एंडोलिम्प. त्याच्यानंतर एंडोलिम्प मध्ये वेव्ह तयार होते. सो दिस वेव्ह इंड्यूस रिपल्स इन द बेसिलार मेम्ब्रेन. बेसिलार मेम्ब्रेन मध्ये रिपल्स तयार होतात. सो दिस मुवमेंट इन द बेसिलार मेम्ब्रेन कॉज द हेअर सेल टू प्रेस अगेन्स्ट टेक्टोरियल मेम्ब्रेन. आणि हे टेक्टोरियल मेम्ब्रेनच्या अगेन्स्ट प्रेस होतात. दिस जनरेट नर्व्ह इम्पल्सेस. त्याच्यामुळे नर्व्ह इम्पल्सेस फायर होतो. इन दिस ऍफरंट न्यूरॉन कडून हा नर्व्ह इम्पल्सेस ब्रेन कडे पाठवला जातो. सो इम्पल्स इज सेंड टू द ब्रेन व्हाया द ऑडिटरी नर्व थ्रू ते ब्रेन कडे जातात. देन ऑडिटरी कॉर्टेक्स ऑफ द ब्रेन डिकोड द साऊंड. आणि ऑडिटरी कॉर्टेक्स जो आहे तर तो या व्हायब्रेशन्सला या इम्पल्सला डिकोड करतो. ओके, सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट डिस्कस करायचा विद्यार्थी मित्रांनो दॅट इज द डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम. कुठले कुठले डिसऑर्डर आहेत यालाच सायकोलॉजिकल डिसऑर्डर सुद्धा म्हटलं जातं. ओके, डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम यालाच म्हटलं जातं सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. कुठले कुठले आहेत बघा डिसऑर्डर. सो सायकोलॉजिकल डिसऑर्डर, सो कॉमनली कॉल्ड मेंटल डिसऑर्डर. याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर किंवा मेंटल डिसऑर्डर पण म्हटलं जातं. आर दी वाईड रेंज ऑफ कंडिशन दॅट अफेक्ट द मूड. सगळ्यात महत्वाचं हे कुणाला अफेक्ट करतात, मूडला अफेक्ट करतात. सो थिंकिंग ऑर बिहेवियर, हे बिहेवियरला अफेक्ट करतात, थिंकिंगला अफेक्ट करतात. सो दिस अफेक्ट मल्टिपल एरियाज ऑफ लाईफ अँड क्रिएट डिस्ट्रेस फॉर द पर्सन सफरिंग फ्रॉम इट. जनरली असा पर्सन जो आहे तर तो स्ट्रेसमध्ये असतो. सम ऑफ द मेजर कॅटेगरीज ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स लाईक इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, फॉर्मरली नोन ॲज अ मेंटल रिटार्डेशन. याला पहिल्यांदा मेंटल रिटार्डेशन म्हटलं जायचं, आता त्याला आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज. देन ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर, डिप्रेशन, एनेक्झिटी डिसऑर्डर, देन अटेन्शन डिफिकिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर दॅट इज द ADHD अँड स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये याला डिवाइड केलं जातं. त्यातला पहिला डिसीज आपण बघणार आहे इथे दॅट इज द पार्किन्सन्स डिसीज. ओके, पार्किन्सन्स डिसीज. सो पार्किन्सन्स मध्ये काय होतं याच्यावरती सीईटीला खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे, स्टेट बोर्डला पण प्रश्न विचारला आहे. पार्किन्सन डिसीज केव्हा होतो, सो डी जनरेशन ऑफ डोपामिन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स. ओके, इथेच क्वेश्चन बनतो. सो डी जनरेशन ऑफ डोपामिन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स दॅट इज द PYQ. हा PYQ आहे. ओके, सो डी जनरेशन ऑफ डोपामिन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम कॉज पार्किन्सन्स डिसीज. ओके, पार्किन्सन डिसीज केव्हा होतो, जेव्हा सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये असलेला डोपामिन प्रोड्युसिंग न्यूरॉनचं डिजनरेशन होतं तर तेव्हा होतो पार्किन्सन डिसीज. सो सिम्टम्स डेव्हलप ग्रॅज्युअली ओव्हर द इयर्स. सिम्टम्स तयार होण्यासाठी इयर्स जातात. सो सिम्टम्स आर ट्रिमर्स, स्टिफनेस, डिफिकल्टी इन वॉकिंग, बॅलन्स, कोऑर्डिनेशन. या सगळे जे सिम्टम्स आहेत, डिफिकल्टी येतात, ते सगळे सिम्टम्स या पार्किन्सन्स डिसीजचे आहेत. नेक्स्ट डिसीज आहे दॅट इज द अल्झमायर डिसीज. अल्झमायर डिसीज. सो इन दिस द मोस्ट कॉमन फॉर्म
द डायमेन्शिया, म्हणजे खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी विसरून जाणं. इट्स इन्सिडन्स इन्क्रीज विथ द एज, आणि हे कधी होतं तर एज नुसार होतं. सो शोईंग द लॉस ऑफ cognitive functioning, that is the thinking, remembering, reasoning, and behavioral abilities to such as extent that interferes with the person daily life and activities. इव्हन त्या डेली लाईफच्या गोष्टी सुद्धा विसरून जातात, खूप साऱ्या गोष्टी विसरून जातात. सो इट अकर्स ड्यू टू द लॉस ऑफ कॉग्निटिव्ह फंक्शनिंग. ओके, कॉग्निटिव्ह फंक्शनिंग लॉस केलं जातं. त्याच्यानंतर कशामुळे होतं? इट अकर्स ड्यू टू द लॉस ऑफ cholinergic and other neurons in the central nervous system. So loss of cholinergic neurons यांचं लॉस झाल्यामुळे हे होतं. देन अक्युमुलेशन, इथे क्वेश्चन बनलेला आहे, अक्युमुलेशन ऑफ अमिलॉइड, अल्फा अमिलॉइड प्रोटीन, दॅट इज द पीवायक्यू. एमएसटीसीटीचा पीवायक्यू आहे. एमएसटीसीटी एमएसटीसीटीचा हा पीवायक्यू आहे, दॅट इज अक्युमुलेशन ऑफ अमिलॉइड प्रोटीन. त्याच्यामुळे काय होतो तर अल्झायमर डिसीज होतो. सो देर इज नो क्युअर ऑफ अल्झायमर डिसीज, बट ट्रीटमेंट स्लो डाऊन. याच्यावरती कुठली ट्रीटमेंट नाही आहे, मात्र आपण त्याला ट्रीटमेंट देऊन याला क्युअर नाही करू शकत, मात्र याला ट्रीटमेंट देऊन याचा रेट जो आहे तर तो स्लो करू शकतो. स्लो डाऊन द प्रोग्रेशन ऑफ द डिसीज अँड मे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ. कारण हे लाईफच्या शेवटच्या स्टेजमध्येच जनरली अल्झायमर डिसीज होतो, एज झाल्यामुळे होतो, आणि त्याच्यामुळे क्युअर होण्याचे चान्सेस तर मात्र नाहीये. क्युअर तर होत नाही, मात्र याच्यावरती ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपण बेटर लाईफ जगू शकतो. ओके, तर हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. पुढे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशन, जे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. तर भेटूया परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग.